श्रोत्र म्हणजे श्रवण, नथिंग बट द कर्ण. त्याचा जो काही इंद्रिय आहे त्याला आपण कर्ण म्हणतो किंवा श्रोतेंद्रिय. सेकंड आहे स्पर्शनेंद्रिय. स्पर्शनेंद्रिय इज अ त्वचा. चक्षुनेंद्रिय इज अ नेत्र. रसनेंद्रिय इज अ जिव्हा. आणि घ्राणेंद्रिय इज अ नासा. These are the awayawas which is responsible for the perception of the knowledge. This is the organs, indriyas, so which is responsible perception of the knowledge. कारण इंद्रियाशिवाय आत्म्याला विषयाचं ज्ञानच होऊ शकत नाही. आता यामध्ये विषय कोणते कोणते आहेत? इंद्रियाचे विषय साधारणतः शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द म्हणजे कर्णाचा विषय झाला, श्रोत्रेंद्रियाचा विषय शब्द आहे. त्याच्यानंतर स्पर्शनेंद्रियाचा विषय स्पर्श आहे. त्यानंतर नेत्र, चक्षुनेंद्रिय किंवा नेत्र याचा विषय रूप आहे. रसनेंद्रिय किंवा जिव्हा त्याचा विषय रस आहे. आणि नासाइंद्रिय किंवा घ्राणेंद्रिय याचा विषय गंध आहे. म्हणजे कानापासून त्याचं परसेप्शन, शब्दाचं परसेप्शन होतं. त्वचापासून आपल्या स्पर्शाचं ज्ञान होतं. नेत्रापासून आपल्याला रूप कळतं, आकृती कशी आहे. त्यानंतर जिव्हापासून आपल्याला रस कळतो, टेस्ट कळते. आणि नासापासून आपल्याला गंध कळतो किंवा स्मेल कळतो. हे झाले पंच ज्ञानेंद्रिय. आता आपण पंच कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे याच्या ज्ञानेंद्रियापासून ज्ञानाची उत्पत्ती होते. कर्मेंद्रिय कर्म होण्यासाठी किंवा काम करण्यासाठी महत्वाचे आहेत. फर्स्ट इज अ हस्त, पाद, गुद, उपस्थ आणि वागेंद्रिय. आता हस्त म्हणजे हँड्स, पाय, लोअर लिम्स, गुद अॅनल कॅनल्स. देन उपस्थ जननेंद्रिय. उपस्थ मीन्स जनेंद्रिय, जेनायटस ऑर्गन्स. आणि वागेंद्रिय म्हणजे वाणी किंवा वाक. वाक मीन्स स्पीच. हे झाले कर्मेंद्रिय. हे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि वन ऑफ द उभयात्मक इंद्रिय इज अ मन. असे हे 5 आहेत. म्हणजे टोटल 11. ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5 आणि उभयात्मक मन इज अ 1. इंद्रियाची डेफिनेशन: इंद्र प्राण तस्य लिंगम इंद्रियम. इंद्र म्हणजेच आत्मा किंवा प्राण. ज्या अवयवामध्ये प्राणाचं अस्तित्व असतं त्यास इंद्रिय असे म्हणतो आपण. किंवा प्राणाचे लक्षण दर्शवणारा जे अवयव आहे त्यालाच आपण इंद्रिय म्हणतो. शरीर संयुक्तम ज्ञानकरणम मिती इंद्रियम. म्हणजे शरीराशी संयुक्त राहून ज्ञान करून देण्यासाठी जे काही असाधारण कारण आहे त्यालाच आपण इंद्रिय असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलंय श्रोत्र इंद्रियापासून परसेप्शन, कर्ण अवयव आहे, त्याच्यापासून विषयाचं ज्ञान होतं. कोणत्या विषयाचं ज्ञान होतं? शब्दाचं ज्ञान होतं. पण कधी हे सगळं आत्मा वगैरे असेल तर, सगळं असेल तर. पण मॉडर्न मध्ये वेगळं परसेप्शन म्हणजे मेकॅनिझम ऑफ द साऊंड इज अ डिफरंट थिंग्स. आता आपण कर्णाचा आयुर्वेदिक आस्पेक्ट बघू. कर्ण म्हणजे श्रोत्रेंद्रिय. तर श्रोत्रेंद्रियामध्ये याचे पर्याय म्हणजे सिनोनिम्स काय सांगितलेत? भवनेंद्रिय, देन कर्ण, देन श्रुती, देन श्रोत्रम, देन शब्द इंद्रिय आणि कर्ण इंद्रिय. म्हणजे हे दीज आर द सिनोनिम्स. भवनेंद्रिय, कर्ण, श्रुती, श्रोत्रम किंवा कर्ण इंद्रिय, शब्द इंद्रिय. दीज आर द synonyms of karna. Karna means ear. आता कर्ण इंद्रिय it is one of the पंच ज्ञानेंद्रिय. When you write the answers, यावेळेस तुम्हाला कर्ण एक्सप्लेन करायला आला ब्रॉड 11 मार्क्स किंवा 10 मार्क्स साठी ते कर्ण लिहायला आलं तर सुरुवातीला ते कर्णाचे सिनोनिम्स लिहायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये इट इज वन ऑफ द पंच ज्ञानेंद्रिय. देन ऑल ओव्हर पंच ज्ञानेंद्रियस, ऑल महाभूताज आर प्रेझेंट. सगळ्या याच्यामध्ये सगळे महाभूताज असतात. पण एका महाभूताचं प्राधान्य असतं. कोणत्याही एका महाभूताचं प्राधान्य असतं. आता आकाश इथं जे आहे कर्णामध्ये
आकाश महाभूत अधिक्यता. पंचमहाभूतात असतात पण आकाश महाभूताचं अधिक्यता असते. आकाश महाभूताचा इथं विषय शब्द द्या द परसेप्शन ऑफ कर्ण, म्हणजे विषय जो आहे शब्द त्याचा परसेप्शन होतं कशा थ्रू होतं, कर्ण थ्रू. जर आकाश महाभूताच प्रेडॉमिनन्सी. देन बॉडी बॅलन्स, कर्ण इज हेल्पफुल, म्हणजे बॉडीचा तोल सांभाळण्यासाठी कर्णाचा वापर होतो. कर्ण दोन गोष्टींसाठी महत्वाचा आहे. फर्स्ट ऑफ द हिअरिंग्स म्हणजे ऐकण्यासाठी, आणि सेकंड इज द बॉडी बॅलन्स. बॉडी हिअरिंग कुठं होतं, जो इनर इयर आहे आपण जसं बघणार आहे एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. इंटरनल इयर मध्ये एक स्ट्रक्चर असतं कॉक्लिया नावाचं. त्या कॉक्लियामध्ये दॅट कंटेन्स द नर्व्स ऑफ हिअरिंग्स. तिथं नर्व्स असतात हिअरिंग साठी, तिथून ते परसेप्शन ब्रेन कडे जातं. आणि एक वेस्टिब्युल आहे. वेस्टिब्युल एक स्ट्रक्चर असतं इनर इयरचं. दे आर कंटेन द रिसेप्टर्स ऑफ बॅलन्स. जे काही रिसेप्टर्स असतात ते आपल्या बॉडीचा बॅलन्स मेंटेन करतात. दीज आर द प्रेझेंट इन वेस्टिब्युलर्स. आणि ऑल्सो द सेमी सर्क्युलर कॅनल्स. These are the also present in inner ear. They also contains the receptors of balance. म्हणजे काना इनर इयर तितकाच महत्वाचा आहे की आपल्या शरीराचं बॅलन्स करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी. जर इनर इयरला डिफेक्ट झाला तर हिअरिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर कॉक्लिया इट कंटेन्स अ नर्व्स ऑफ हिअरिंग, म्हणजे कॉक्लियाला जर काही प्रॉब्लेम झाला तर हिअरिंगचा लॉस होऊ शकतो. सपोज वेस्टिब्युलायटिस बसला, म्हणजे वेस्टिब्युल जे स्ट्रक्चर आहे किंवा सेमी सर्क्युलर ज्या कॅनल्स आहेत इनर एअरच्या, त्याला जर काही इन्फेक्शन झालं तर यू आर फील द गिडीनेस, म्हणजे चक्कर जे आहे ते आपण जाणवतो. कधी चक्कर आल्यासारखं पोझिशनल व्हर्टिगो, आपण एका कुशन दुसऱ्या कुशवर झालो आणि त्यातला जर रिसेप्टर्स इम्बॅलन्स झाले, फ्लुइड्स आहे ते इम्बॅलन्स झालं तर गिडीनेस जाणवतो, बॅलन्स हा जातो. सो कर्ण इट इज अ हेल्पफुल फॉर द बॉडी बॅलन्स. This इंद्रिय फॉर्म बाय द अस्थि आणि तरुणास्थी. अस्थि मीन्स बोन्स आणि तरुणास्थी मीन्स कार्टिलेज. अस्थि पासून बनलाय अँड कार्टिलेज पासून बनलेला आहे. आता याचे भाग आयुर्वेदामध्ये काय काय सांगितलं. चरक शारीर स्थान मध्ये सांगितलंय द्वे कर्ण शुक्लिके द्वै कर्ण पुत्रको, असं एक सिंगल लाईन श्लोक आहे. कर्ण शुष्कली मीन्स पिना और ऑरिकल्स. इज अ पिना और ऑरिकल्सला कोरिलेट आपण करू शकतो. सेकंड इज अ द्वे कर्ण पुत्रको. कर्ण पुत्रक मीन्स ट्रायगस. ट्रायगस अँड द एंट्री ट्रायगस, म्हणजे दोन सांगितले, ट्रायगस आणि अँटी ट्रायगस मॉडर्न मध्ये जसं सांगितलेलं आहे. आणि कर्ण शुष्कली त्यांनी पिना सांगितलंय किंवा ऑरिकल्स. ऑरिकल्स नथिंग बट द एक्सटर्नल इयर पार्ट्स किंवा पिना, त्यालाच पिना म्हटलेलं आहे. सो दो कर्ण शुष्कले आणि दो कर्ण पुत्रको हे चरक शारीर मध्ये इतका रेफरन्स आलेला आहे. त्याच्यानंतर सुश्रुत शारीर स्थान मध्ये काय रेफरन्स आहे कर्णाविषयी. श्रोत्र शृंगाटक केशू शंखावर्त अस्थिसंधी. इन श्रोत्र म्हणजे कानामध्ये, कान शृंगाटक मर्म आर लोकेटेड. शृंगाटक मर्म आर लोकेटेड इन संतर्पण युक्त शिरा. संतर्पण युक्त शिरांमध्ये शृंगाटक मर्म असतात. ऑल्सो लोकेटेड शंखकर्म, शंखमर्म. शंखमर्मही तिथे असतं, म्हणजे दोन मर्म आहे, शृंगाटक आणि शंखमर्म. शंखमर्म कुठं असतं, इन बिटवीन कर्ण अँड द ललाट. कर्ण मीन्स एअर आणि ललाट मीन्स फोरहेड्स. कर्ण कानाच्या आणि फोरहेडच्या मध्ये जे असतं ते शंखमर्म. मीन्स टू मर्मस इन कर्ण, शृंगाटक मर्म आणि शंखमर्म. देन नेक्स्ट श्रवण वदन नयन ग्रान गुद मेड्रासी नवस्रोतांसी बहिर्मुखानी. आता अंतर्मुख स्रोतस आणि बहिर्मुख स्रोतस हे सांगितले आयुर्वेदामध्ये. त्यामध्ये श्रवण नयन वदन घ्राण गुद याच्यामध्ये
इट इज वन ऑफ द बहिर्मुख स्रोतस. इयर, श्रवण म्हणजे श्रवण इंद्रिय, पहिलं जे सांगितलंय ते श्रवण इंद्रिय. इट इज वन ऑफ द बहिर्मुख स्रोतस. These are the explanations in various told by the various acharyas in various granthas. First is the parya. You write the synonyms: भवनेंद्रिय, कर्ण, श्रुती, श्रोत्र, श्रोत्रम, शब्द इंद्रिय किंवा कर्ण इंद्रिय. इट इज वन ऑफ द ज्ञानेंद्रिय. देन आकाश महाभूत. आकाश महाभूत विषयाज इज द शब्द, परसेप्शन बाय द कर्ण ओनली. Karna is a helpful in for body balance. And Karna Indriya is formed by the Asti and the Tarunasti. भाग सांगितले चरकांनी. द्वे कर्ण शुक्लिले, द्वे कर्ण पुत्रको. कर्ण शुष्कली is a means auricles or pinna. Karna putra means is a tragus or antitragus. Then Sringatak marma and the Shanka marma. Shankamarma present in between the Karna and the Lalat region. Then it is one of the Bahirmukha Shrota. जसे नव स्रोतांशी बहिर्मुखाने श्लोका सांगितलाय, तर त्यातलं पहिलं जे आहे ते श्रवण इंद्रिय. इट इज वन ऑफ द बहिर्मुख श्रोतस. आता शिरा. आयुर्वेदामध्ये शिरा सांगताना जसं ब्लड सप्लाय आपण जसं मॉडर्न मध्ये बघतो तसं यांनी शिराच सांगितलं. कर्णयो चतुस्र म्हणजे त्यांनी जे सांगितलं, कर्णामध्ये 4 शिरा असतात. 4 शिरा प्रेझेंट इन कर्ण. देन धमनी. धमनी आर्टरीज. कर्णयो द्वे म्हणजे 2 प्रकारच्या धमनीज कर्णामध्ये प्रेझेंट असतात. देन पेशी. दे आर द 2 पेशीज, द्वे पेशी. प्राकृत कर्णयुक्त कार्य करण्यासाठी 2 प्रकारच्या पेशीज असतात असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय. शिरा, धमनी, पेशी. नेक्स्ट इज अस्थि. अस्थि कोणती असते? शंखास्थी. शंखास्थी मीन्स टेम्पोरल बोन. म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून कर्णाची उत्पत्ती. दिस आर द रिस्पॉन्सिबल पार्ट्स ऑफ द कर्ण फॉर्मेशन. तर अस्थिमध्ये शंख असते, टेम्पोरल बोन. देन संधी. संधी कोणती असते? टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉइंट मीन्स TMJ. टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉइंट शॉर्ट फॉर्म मध्ये TMJ जॉइंट. देन मर्म. मर्म कोणतं आपण जसं बघितलं, शृंगाटक मर्म, शिरागत मर्म. म्हणजेच नथिंग बट आपण कम्पेअर करू शकतो मॉडर्न मध्ये मॅक्झिलरी आर्टरी. मॅक्झिलरी आर्टरीला आपण शृंगाटक मर्माशी कम्पेअर करू शकतो. देन शंख मर्म प्रेझेंट इन बिटवीन द कर्ण अँड द ललाट. आणि आणखी एक मर्म आहे, दॅट्स प्रेझेंट बिहाइंड द कर्ण और बिलो द कर्ण. कर्णाच्या थोडस खाली किंवा पोस्टेरियर इन्फिरियर मीन्स बिहाइंड द पिना. पिनाच्या पाठीमाग असतं ते असं विदुर मर्म. मीन्स दे आर द विदुर मर्म. 3 मर्माज इज देयर: शृंगाटक, शंख मर्म आणि विदुर मर्म. दे आर द 3 मर्माज प्रेझेंट इन कर्ण. आपण आयुर्वेदामध्ये बघतोय शिरा 4 असतात, धमनी 2 असतात, पेशी 2 असतात. बरोबर. प्राकृत कर्णगत कार्य करण्यासाठी 2 पेशी असतात. अस्थि आपण बघितलं, शंख अस्थि असतात म्हणजेच टेम्पोरल बोन असतो. देन संधी टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट्स आणि मर्म असतात 3. शृंगाटक ज्या शिरागत मर्म नथिंग बट द प्रेझेंट इन शिरास. You can correlate with the maxillary artery. Then Shank present in between the karna and the lalat, and the vidur marma is below the karna or posterior inferior behind the pinas. These are the Ayurvedic explanation for the karna. Karna जर विचारलं तर आपल्याला आयुर्वेदिक एक्सप्लेनेशन हे लिहायचंय. आयुर्वेदामध्ये आता काय सांगितलं की इंद्रिय
जे काय आहे कर्ण, जे काही अवयव आहे हा रिस्पॉन्सिबल आहे. इट इज अ असाधारण कारण फॉर द विषय ज्ञान. विषयाचं ज्ञान होण्यासाठी, जे काही शब्दाचं ज्ञान होण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी आत्म्यापर्यंत तो जो विषय जाण्यासाठी किंवा आत्म्याला शरीराला ज्ञान होण्यासाठी इंद्रियाची गरज आहे. इंद्रिय झाला कर्ण, आत्मा आहे. मग इंद्रिय नसेल तर विषयाचं ज्ञान होऊ शकत नाही. सो इट इज असं सगळं सांगितलंय महाभूतात. पण मॉडर्न सायन्स मध्ये जर मेकॅनिझम आपण बघितलं तर हे थोडस वेगळं आहे. आता कर्णामध्ये हे कर्णाचं झालं, तर आयुर्वेदामध्ये 3 प्रकारचे परत त्यांनी सांगितलेत: बाह्य कर्ण, मध्य कर्ण, अंतर्कर्ण. जसंही एक्सटर्नल लेअर, मिडल लेअर आणि इनर लेअर. दीज आर द 3 टाइप्स. म्हणजे कर्णाचे 3 टाइप्स मध्ये एक्सप्लेनेशन दिलंय त्यांनी. आता साऊंड, आपण एक मेकॅनिझम समजून घेतो, शब्द कसा तयार होतो किंवा आपल्याला कसं कळतं मॉडर्न नुसार. साऊंड बाहेर एक्सटर्नल लेअरला आपल्याला ऐकायला मिळाला, साऊंड मिळतोय, ऐकलंय आपण साऊंड्स. आउटर इयर आहे म्हणजे बाहेरचा कान. साऊंड वेव्स किंवा व्हायब्रेशन्स ट्रॅव्हल थ्रू द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. म्हणजे जो काही शब्द आहे तो आपल्या बाहेरच्या कानावर पडतो, त्याचे जे काही व्हायब्रेशन्स आणि त्याच्या साऊंड वेव्स आहेत या ट्रॅव्हल होतात, म्हणजे पुढे जातात. कशा थ्रू? एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. म्हणजे एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर याच्यातला जो काही कॅनल आहे, म्हणजे वन ऑफ द होलो पॅसेज. हे पॅसेज मधून हे व्हायब्रेशन्स, साऊंड वेव्स पास होतात, ट्रॅव्हल होतात आणि स्ट्राईक द एअर ड्रम. एअर ड्रमला स्ट्राईक करतात. एअर ड्रम इज नथिंग बट द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. म्हणजे टिम्पॅनिक मेम्ब्रेन विच सेपरेट्स द एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर. याला जे काही सेपरेट करतं ते असतं टिम्पॅनिक, म्हणजे साधारणतः मराठीत सांगायचं तर कानाचा पडदा. आपल्याला साऊंड ज्यावेळेस बाहेर ऐकायला येतो, आपल्या कानावरती पडतो, त्या वेव्स किंवा ते व्हायब्रेशन ट्रॅव्हल होतात थ्रू आउट द एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल्स अँड दे स्ट्राईक द एअर ड्रम. एअर ड्रमला आदळतात. ओके, दॅट टाइम एअर ड्रम व्हायब्रेट्स. एअर ड्रम जो आहे तो व्हायब्रेट होतो. तो व्हायब्रेट झाल्यानंतर इट पासेस 2-3 टायनी बोन्स इन मिडल एअर. तो जे व्हायब्रेशन येतो त्याला खेटून त्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे त्याच्यानंतर मिडल इयर चालू होतो. त्यावेळेस तिथं मिडल इयरला 3 बोन असतात. दे आर द प्रेझेंट 3 बोन्स. दिस इज कॉल्ड एज द ऑसिकल्स. याला ऑसिकल्स पण म्हणतात. त्या 3 बोन्स मध्ये असतात मिस, MIS. मिस मीन्स मेलस, इनकस आणि स्टेपस. दीज आर द 3 बोन्स. MIS लक्षात ठेवायचं. 3 ऑसिकल्स इज देअर इन मिडल इयर. मिडल इयर मध्ये हे 3 बोन महत्वाचे आहेत. म्हणजे हे 3 बोन इज कॉल्ड एज द ऑसिकल्स. कधी कधी ऑसिकल्स म्हणूनही विचारलं जातं. ज्यावेळेस ते व्हायब्रेशन आपल्या पडद्यावरती येतात, ते व्हायब्रेशन पडद्यावरती आल्यानंतर त्याच्या बाजूलाच खेटून त्याला अटॅचच असतात हे बोन्स. ह्या बोन्स मध्ये ट्रॅव्हल होतात, या बोन्सला व्हायब्रेट करतात. देन ऑसिकल्स एम्प्लिफाय द साऊंड्स. हे जे ऑसिकल्स आहेत किंवा जे हे बोन्स आहेत हे एम्प्लिफाईज करतात साऊंडला. देन दिस साऊंड्स वेव्स टू इनर इयर. ते जे आहेत हे बोन्स मधून हे जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते इनर इयर, कारण एक बोनचा जो पार्ट आहे त्याच्यानंतर चालू होतो इनर इयर, त्या इनर इयरला अटॅच असतात. इन टू द फ्लुइड फील्ड हिअरिंग ऑर्गन. हे अटॅच असतात ते कॉक्लिया. हिअरिंग ऑर्गन इज कॉक्लिया. आपण जसं बघितलं कॉक्लिया, इट इज वन ऑफ द स्ट्रक्चर्स विच इज प्रेझेंट इन इनर इयर. इनर इयर मध्ये त्याच्यात कंटेंट, कॉक्लियामध्ये काय असतं, कंटेंट द नर्व्स ऑफ हिअरिंग. हिअरिंगच्या जे नर्व्स आहेत ती तिथं प्रेझेंट असतात. सो दॅट वेव्स send the sound wave to inner ear into the fluid filled hearing organs means cochlea. Once the sound wave reaches in inner ear, ज्यावेळेस ते sounds reaches होतात inner ear मध्ये, they converted into the electrical impulse.
ज्यावेळेस ते कॉक्लियामध्ये फ्लुइड असतं, फ्लुइड भरलेलं असतं. इनर एअर, मिडल एअर कडून ज्यावेळेस ते वेव्स येतात ते इनर एअर मध्ये एंटर्स होतात, त्या फ्लुइड्सला तिथं रिचेस होतात. ज्यावेळेस रिच होतात त्यावेळेस ते इनर एअर काय करतो, ते कन्व्हर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल इम्पल्स मध्ये कन्वर्ट होतात. देन दिस ऑडिटरी नर्व्ह, जी काही ऑडिटरी नर्व आहे, इट सेंड्स these waves टू द ब्रेन. तिथली जी काही नर्व्स प्रेझेंट असतात, कॉक्लियामध्ये नर्व्स प्रेझेंट असतात, तिथल्या ज्या नर्व्स आहेत ते जे काही इम्पल्सेस आहे ते सेंड करते. कुणाला करते? ब्रेन. तिथले इम्पल्सेस ब्रेनला सेंड होतात. सो देन ब्रेन ट्रान्सलेट्स द इलेक्ट्रिकल इम्पल्स ॲज अ साऊंड. ते जे काही इलेक्ट्रिकल इम्पल्स ब्रेनकडे जातात तेच म्हणजे साऊंड. दिस इज द मेकॅनिझम ऑफ साऊंड अकॉर्डिंग टू दिस मॉडर्न सायन्स. म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये असं मेकॅनिझम सांगितलं त्यांनी की व्हायब्रेट होतात ते वेव्स, व्हायब्रेशन्स एक्सटर्नल एअर मधून टिम्पॅनिक मेम्ब्रेन नंतर मिडल एअर मध्ये आपण जसं बघितलं 3 बोन्स असतात, त्यालाच ऑसिकल्स म्हणतो. 3 बोन्स असतात, त्याचं नाव आहे मेलस, इनकस अँड स्टेपस. तेच त्यातून त्या वेव्ह पुढं सेंड होतात, नंतर इनर एअरला जातात. इनर एअरला गेल्यानंतर ते जे काही वेव्ज आहेत, जे काही व्हायब्रेशन आहे, त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल इम्पल्स मध्ये होतं. आणि इलेक्ट्रिकल इम्पल्स मधून ऑडिटरी नर्व थ्रू दिस इम्पल्स passes to the brain, and then brain translate this electrical impulse as a sound. इलेक्ट्रिकल इम्पल्स साऊंड मध्ये कन्वर्ट होतात. हे झालं एक मेकॅनिझम ऑफ, म्हणजे आपल्याला ऐकायला कसं येतं. आयुर्वेदामध्ये सो सिंपल सांगितलं की चला आत्मा आहे, इंद्रिय, विषय आहे, सगळे एकत्र आले नाही झालं, इझी आहे. पण तसं मेकॅनिझम हे जे मॉडर्न सायन्स आहे ते खूप वेगळं आहे. आता आपण बघू कर्ण. कर्णामध्ये इट इज वन ऑफ द पंच ज्ञानेंद्रिय. आकाश महाभूताची प्रिडॉमिनन्सी असते, सगळेच महाभूत असतात पण प्रिडॉमिनन्सी ऑफ आकाश महाभूत. परसेप्शन बाय द, शब्दाचं परसेप्शन होतं, विषय आहे शब्द, आणि परसेप्शन बाय द कर्ण. आता आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजी याच्यामध्ये महत्वाची आहे, कारण ज्यावेळेस आपण आन्सर लिहू सगळं, जर तुम्ही ज्यावेळेस काही आन्सर लिहाल त्यावेळेस तुम्हाला मॉडर्न ज्यावेळेस लिहाल त्याच्या बाजूला आयुर्वेदिक पण इन ब्रॅकेट लिहित चला. आता यांनी काही काही शब्द वर्डिंग दिले, ते वर्ड तुम्हाला सगळे पाठ करायला लागतील. आणि सो सिंपल आहे. कानाचा भाग तुम्ही जर बघितला, आपला एक्सटर्नल इयर आहे, त्याच्यामध्ये ऑरिकल्स किंवा आपण याला पिनास म्हणतो, कानाचा जो बाहेरचा भाग आहे शिंपल्यासारखा, तो त्याच्यामधून वेव्स सगळ्या जातात, साऊंड वेव्स जात असतात. जे एकदम आपल्या कडेच्या कानाचे जे आहे त्याला आपण हेलिक्स म्हणतो, बाह्य कर्ण पाली त्याला म्हणायचं. आयुर्वेदामध्ये म्हटलेलं बाह्य कर्ण पाली म्हणजे हेलिक्स. त्याच्या साईडला थोडीशी खोल जागा असते आणि त्याच्या बाजूला लगेच असतं आंतरी पाली म्हणजे अँटी हेलिक्स. हेलिक्स आणि अँटी हेलिक्स दिस आर द दिस ऑरिकल्स मध्ये हे सगळे स्ट्रक्चर्स असतात. ऑरिकल्स आपण पूर्ण बाहेरचा जो भाग आहे किंवा पिना, बाहेरचा जो एक्सटर्नल भाग आहे त्याला आपण कम्प्लिटली ऑरिकल्स किंवा पिना म्हणतो. त्याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे वेगवेगळे आहेत. तर पहिलं स्ट्रक्चर येतं आउटर बाह्य कर्णपाली म्हणजेच हेलिक्स. त्याच्यानंतर बाजूला आहे अँटी हेलिक्स म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या समोर एक जे नॅरो डिप्रेस रिस सोडून जे बाजूला बघितलं तर अँटी हेलिक्स आहे. त्यानंतर ट्रॅगस लक्षात ठेवायचं, पूर्व कर्ण पुत्रिका. ट्रॅगस म्हणजे जो काही आपण इनर मेडियल साईडला जो पार्ट आहे एक उंचवटा जाणवतो तो ट्रॅगस आहे. त्याच्या बाजूला असतं ते अँटी ट्रॅगस. त्याच्यानंतर ट्रॅगस, अँटी ट्रॅगस, हेलिक्स, अँटी हेलिक्स आणि लोब्युल कर्ण चुचुक. त्याला कर्ण चुचुक म्हटलंय, लोब्युल्स किंवा एअर लोब्युल म्हणजे खालचा जो भाग आहे त्याला एकदम आपण जिथं कान टोचतात त्या भागाला म्हणायचं लोब्युल्स. ओके. देन मध्य खातं कोंका इज अ कोंकाच म्हणजे जिथून आपल्याला एक्सटर्नल एअर म्हणजे ऑकस्टिक मीटर्स म्हणजे जिथून चालू होतं त्या एक्सटर्नल ऑकस्टिक मीटर्स जे चालू होतं किंवा बाह्यकर्णाची गुहा
जिथून चालू होते त्या भागाला म्हणायचे कोंका. आणि वेगवेगळे फोसाच सांगितले त्यांनी, एक ट्रायंग्युलर फोसा, स्कॅफॉइड फोसा, काइंबा कॉन्के, these are the structures. पण ऍटलिस्ट इम्पॉर्टंट एवढे तरी तुमच्या अँसर्स मध्ये यायला पाहिजे की हेलिक्स बाह्य कर्ण जर विचारलं तर तुमच्या याच्यामध्ये यायला म्हणजे महत्वाचे हेलिक्स, अँटी हेलिक्स, ट्रायगस, अँटी ट्रायगस, देन कोका, व्हॉट इज कोका अँड लोब्युल, इतके स्ट्रक्चर त्यांनी तुमचे पाठवायचे. बऱ्याच वेळेस एक्झाम्स मध्ये मायवाला पण विचारलं दाखवायला लावतात एक. तर लोब्युल्स, लोब्युल्स हा एकदम कार्टिलेजस असतो, कनेक्ट कार्टिलेजनस असतो, कार्टिलेजने तयार झालेला असतो. Then lobule, it is a rest divided into the two parts. There is a concha which leads to the external acoustic meatus. External acoustic meatus, nothing but the canal conducts the sound wave from the concha to the tympanic membrane. External acoustic meatus म्हणजे concha is a starts from the concha to the tympanic membrane. Tympanic membrane आणि concha हा जो काही रिजन आहे यातला मधला जो काही भाग आहे त्यालाच आपण एक्सटर्नल अकॉस्टिक मीटर्स म्हणतो. द कॅनल, जो एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल आहे हा जो आहे तो एस शेप्ड असतो, म्हणजे एस शेप्ड स्ट्रक्चर्स. Outer part is directed medially forwards and upwards. The middle part is directed medially backwards and upwards. Inner part is directed medially forwards and downwards. That's why at the time of the examination they are folding the auricles upwards, backwards and slightly laterally. जे कानाचा आकार जो आहे, जो काही एक्सटर्नल ऑडिटरी मेटर्स आहे हे साधारणपणे एस शेप्ड आहे. ज्यावेळेस एस शेप्ड असल्यामुळं जर तसंच चेक केलं तर ते आपल्याला दिसत नाही. म्हणून ज्यावेळेस एक्झामिनेशन करतात त्यावेळेस कानाचं ऑरिकल हे साधारणतः अपवर्ड डायरेक्शन, बॅकवर्ड आणि स्लाइटली लॅटरली ओढलं जातं. का ओढलं जातं? कारण जो एस शेप्ड आहे ते स्ट्रेट होतो. सो यू कॅन इझिली व्हिज्युअलाइज द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. तुम्हाला टिम्पॅनिक मेम्ब्रेन इझिली दिसावं त्यासाठी त्याला चेक कर, ज्यावेळेस एक्झामिन केलं कानाचं करतो आपण त्यावेळेस त्याला स्लाइटली अपवर्ड डायरेक्शन, अपवर्ड, बॅकवर्ड आणि स्लाइटली लॅटरली पुल करतात. इज अ कॉमन क्वेश्चन आस्किंग फॉर द इन व्हायवा. व्हायवा मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेस सांगायचं की कॅनॉल इज अ एस शेप्ड, सो you cannot visualize this tympanic membrane. So at the time of examination straighten होतो. जो काही मेटस आहे तो ज्यावेळेस आपण पुल करतो डायरेक्शनला फॉरवर्ड, बॅकवर्ड आणि स्लाइटली लॅटरली, त्याच्यामुळे काय होतं स्ट्रेटेन होतं, म्हणजे स्ट्रेट होतं मीटर्स. सो यू कॅन इझिली फॉरेन बॉडी, एखादी फॉरेन बॉडी असली किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेनचा काही प्रॉब्लेम असला किंवा टिम्पॅनिक परफोरेशन असलं तर यू कॅन इझिली व्हिज्युअलाइज. साधारणतः कॅनॉल जो आहे तो 24 मिलीमीटर लांबीचा असतो कॅनॉल्स. देन इज अ मेडियल 2/3, म्हणजे साधारणतः मेडियल 2/3 हा 16 मिलीमीटरचा असतो, ते द बोनी. लॅटरल 1/3 इज अ कार्टिलेजिनस. 8 मिलीमीटर साधारणतः लॅटरल साईडचा जो आहे कार्टिलेजिनस असतो आणि मेडियल 2/3 हा 16 mm चा बोनी असतो. The canal is a ovally in section. This is greatest diameter in vertical at the lateral end. Diameter जो आहे तो vertical diameter जो आहे तो lateral end ला जास्त असतो than the medial end. Then bony part is formed by the tympanic plate of temporal bone. जसं आपण बघितलं शंका असते, टेम्पोरल बोन म्हणजे शंका असते. जो बोनी पार्ट आहे तो टेम्पॅनिक प्लेट ऑफ टेम्पोरल बोन पासून बनलेला आहे. जे सी शेप्ड इन क्रॉस सेक्शन, सी शेपचं टेम्पोरल बोन असतं त्याच्या टेम्पॅनिक प्लेट पासून बोनी पार्ट हा बनलेला आहे. यामध्ये कार्टिलेजिनस
पार्ट इज ऑल्सो सी शेप्ड. बोनी पार्ट बघितला आणि कार्टिलेजिनस पार्ट तो पण सी शेप्ड असतो. दिस फायब्रस टिश्यू. यामध्ये एक्सटर्नल लेअर मध्ये हेलिक्स अँटी हेलिक्स हा जो काही पार्ट आहे हा कार्टिलेजिनस असतो आणि लोब्युल्स दिस आर द कनेक्टिव्ह टिश्यूज. तो कनेक्टिव्ह टिश्यूज पासून बनलेला असतो. ठीक आहे. आणि दिस कार्टिलेज विच इज बोथ कवर्ड बाय द स्किन ओनली आणि क्रम्पल प्लेट. दिस द ग्रेट पार्ट इन सिंगल क्रम्पल प्लेट ऑफ कार्टिलेज. सिंगल कार्टिलेजची प्लेट असते आणि त्याच्यावरून स्किन असते. आणि लोवेस्ट पार्ट ऑफ द लोब्युल दिस इज द सॉफ्ट अँड कन्सिस्टन्स ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यूज. दिस इज ऑल्सो कवर्ड बाय द स्किन. दिस इज कॉल्ड द लोब्युल्स. म्हणजे वरचा जो कडक कडक आपल्याला भाग जाणवतो कानाचा हा सगळा कार्टिलेज पासून बनलेला असतो. क्रम्पल प्लेट ऑफ कार्टिलेज विच इज lined by or covered by the skins, and the lowest part of this auricles, this is called as the lobules. This is formed by the soft and consistent connective tissues, and it is also covered by the skin. खालचा जो भाग आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू, वरचा जो कार्टिलेज आहे त्याला स्किननी कव्हर असतं. पार्ट्स मध्ये हेलिक्स, अँटी हेलिक्स, ट्रायगस, अँटी ट्रायगस, कोंका and the lobules, and this is the fossas. These different 3 fossas is there. So and then concha external auditory meters आपण बघितलाय. It starts from the concha to the tympanic membrane. S shaped असतं. S shaped outer part हा directed medially forward and upwards असतो. Middle part directed medially backward and upward असतो. Inner part directed medially forward and the downwards. कॅनोला 24 मिलीमीटर लांब असतो. साधारणपणे मेडियल 2/3 16 mm चा बोनी असतो आणि 1/3 8 mm चा कार्टिलेजिनस असतो. जो ओव्हल इन शेप साधारणपणे. देन बोनी पार्ट इज फॉर्म बाय द टिम्पॅनिक प्लेट ऑफ टेम्पोरल बोन. देन सी शेप्ड इन क्रॉस सेक्शन. कार्टिलेजिनस पार्ट्स इज अ सी शेप्ड also. Then the in external auditory canals, cartilaginous parts, they also present the sebaceous glands. Here कानामध्ये हेअर एक्सटर्नल ऑडिटरी मेटर्स मध्ये हेअर्स असतात, सिबियासियस ग्लँड्स असतात आणि सेरेमिनियस ग्लँड्स म्हणजे वॅक्स ग्लँड जे आपल्याला मळ तयार होतं कानामध्ये त्या ग्लँड्स पण तिथं प्रेझेंट असतात. दिस इज सेरेमिनियस ग्लँड्स और वॅक्स ग्लँड इज नथिंग बट द मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. आता ह्याचा ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय मध्ये द टेम्पोरल अँड द पोस्टेरियर ऑरिक्युलर आर्टरीज अँड इट्स ब्रांचेस, त्याचे जे ब्रांचेस असतात ते सप्लाय करतात. इट इज अ ब्रांच ऑफ डीप मॅक्झिलरी आर्टरी. मॅक्झिलरी आर्टरीच्या सगळ्या ब्रांचेस आहेत. लिम्फॅटिक्स. लिम्फॅटिक म्हणजे प्री ऑरिक्युलर लिम्फ नोड और पोस्ट ऑरिक्युलर लिम्फ नोड और सुपरफिशियल सर्वायकल लिम्फ नोड. हे सगळं महत्वाचं आहे कारण इथं ब्लड सप्लाय कोणतं आहे मॅक्झिलरी आर्टरी आणि त्याचे जे ब्रांचेस आहेत मग त्याचे ब्रांचेस त्या टेम्पोरल ब्रांचेस आणि ऑरिक्युलर ब्रांचेस. मेन आर्टरी सप्लाय लक्षात ठेवायचा, त्याच्यापासून त्याचे ज्या रिलेटेड जे ऑर्गन्स असतात त्या नावानेच मोस्टली त्यांच्या ब्रांचेस असतात. लिहिताना इट इज अ बाय द सप्लाइड बाय द सुपरियर टेम्पोरल और पोस्टेरियर ऑरिक्युलर आर्टरीज बाय द डीप ऑरिक्युलर ब्रांच ऑफ मॅक्झिलरी आर्टरी. आता लिम्फॅटिक का महत्वाचं आहे, बऱ्याच वेळेस एक्सटर्नल लेअरला ज्यावेळेस इन्फेक्शन होतं त्यावेळेस हे लिम्फ नोड हे स्वेलिंग होतं, यांनाच स्वेलिंग येतं. म्हणजे एखाद्या भागाचं जर लिम्फ नोड नथिंग बट द कंट्रोलर ऑफ द इन्फेक्शन्स. एखाद्या भागात साधारणपणे 500 लिम्फ नोड असतात आपल्या बॉडीमध्ये, प्रत्येक पार्टमध्ये, ॲब्डॉमिन, चेस्ट, सगळीकडे असतात. प्रत्येक रिजनचं इन्फेक्शन कंट्रोल करण्याचं एक कंट्रोलर म्हणजे सिक्युरिटी गार्ड सारखं त्यांचं काम असतं. एखाद्या भागाचं जर इन्फेक्शन झालं तर त्या भागाशी रिलेटेड जे लिम्फ नोड असतात त्यांना स्वेलिंग्स येतात किंवा तिथं पेन चालू होतं. दिस आता इथं लिम्फॅटिक्स काय काय, प्री ऑरिक्युलर, पोस्ट ऑरिक्युलर लिम्फ नोड, सुपरफिशियल सर्वायकल लिम्फ नोड. म्हणजे सपोज कानाचं इन्फेक्शन झालं तर जर नेकवर सर्वायकल लिम्फ नोड जे असतात त्यांना स्वेलिंग्स येतात. तर नर्व सप्लाय. नर्व सप्लाय मध्ये वायगस नर्व.
इथं जे आहे ती व्हायगस नर्व असते. त्याचे ब्रँचेस आहेत ऑरिक्युलो टेम्पोरल नर्व्स. व्हायगस नर्व इज अ मेन नर्व. दिस ब्रँचेस ऑफ द ऑरिक्युलर टेम्पोरल नर्व. आता आणखी एक भाग म्हणजे ज्यावेळेस आपण कोणताही ऑर्गन लिहिणार, सगळ्यात महत्वाचं आहे की अप्लाइड अनाटॉमी. आणि व्हायवामध्ये पण अप्लाइड अनाटॉमी खूप विचारली जाते आणि तशी थेरॉटिकल मध्ये पण लिहिताना हा पॉइंट महत्वाचा आहे. अप्लाइड अनाटॉमी म्हणजे अप्लाइड अनाटॉमी म्हणजे काय की त्या ऑर्गन रिलेटेड किंवा जे काही आपण वाचतोय, जे काही ऑर्गन बघतोय आपण, त्याच्याशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते लिहिणं थोडक्यात. तर इथं काय होऊ शकतं, एक्सटर्नल एअर्सला काय होतं, एक्सटर्नल एअर्स मध्ये बॉइल्स होतात. बॉइल्स मीन्स नथिंग बट द ऍप्सेस, मिनी ऍप्सेस म्हणजे बेंड होणं, इन्फेक्शन होणं, एक्सटर्नल ऑडिटरी मेटर्स मध्ये इन्फेक्शन होणं, स्वेलिंग येणं किंवा तिथं बॉइल्स होणं. आणि तिथं स्किन एकदम टाईट असते, तिथं जास्तीत जास्त पेनफुल असतं. देन एक वॅक्स असतं खूप जास्त प्रमाणात, कधी कधी वॅक्स होतात, हार्ड वॅक्स होतात. या अशा याच्यामध्ये आपण इरिटेशन किंवा सिरिंजिंग करतो किंवा वॅक्स रिमूव्ह करतो. जर आपण जास्त प्रमाणात सिरिंजिंग केलं किंवा कधी कधी काढताना आपल्याला मध्ये टिम्पॅनिक मेम्ब्रेनला टच झालं तर इरिटेशन होतं. कशाला, कोणती नर्व आहे तिथं, ऑरिक्युलर ब्रांच ऑफ व्हायगस नर्व. सो ड्यू टू दिस irritation of the auricular branch of vagus nerve may reflexly produce the persistent cough. तिथं इरिटेशन झाल्यामुळं पर्सिस्टंट कफ डेव्हलप होऊ शकतो किंवा ओमिटिंग ऑल्सो प्रोड्यूस. These are the applied anatomy of external ears. The tympanic membrane also is there. We will see in next lecture tympanic membrane. And then we will see the middle ear. Tympanic membrane is a part of external ear only. You have, first you have write the Ayurvedic explanations, then you write the modern explanations. Here, Wednesday we see the tympanic membrane and the inner ears. Thank you. अप्पा ठेवले आहे का अजून? अरे झोपलोय मी.
मी पण आप्पा गायब झालं काय? आनंद आहे. बाबा काय चाललंय? सत्य बोल की यार, मायनीला तू येऊन गेला होय तुझा पप्पा? हो येऊन गेलं काल. आम्ही बघितलं तिथे रे. आलतोय. तुझं पप्पा नाही तिथं, ते डॉक्युमेंट ते बघितलं मी तुझं. म्हणलं फादर कुठं गेलं माहिती अरे आदर्श गेलता ना. आदर्श भेटला की, ओळखू भेटला ना त्याला मी, त्यानं ओळखलंच बघ नाही मला. बघ आता. आद्या आता झोपलं काय बाबा? आद्या ओ. आनंदने दिलं का? आनंदने नाही का, फोन नाही आला. का? अरे फोन लावत होते तर माहितीये का, शिव्या देत होते पोरांना काय काय. का बघ? ते म्हणत होते यांचं मोबाईल स्विच ऑफ होते, काय होते, एवढ्या जणांचं स्विच ऑफ आहेत, किती वेळा कॉल करायचं, 4 दिवस